आणि यानंतर पुढची बातमी आहे, भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणेंविरोधामध्ये माझगाव सत्र न्यायालयानं काढलेल्या जामीन पात्र वॉरंटची। नितेश राणेंनी 7 मे रोजी संजय राऊतांबाबत एक वक्तव्य केलेलं होतं। संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार असल्याचं नितेश राणे म्हणालेले होते आणि या वक्तव्याविरोधात संजय राऊतांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता। माझगावच्या कोर्टात ही केस सुरू असताना नितेश राणेंनी दुसऱ्या कोर्टामध्ये या केसची सुनावणी व्हावी अशी मागणी करत सेशन कोर्टामध्ये धाव घेतली होती। मात्र सेशन कोर्टाने नितेश राणेंची ही मागणी फेटाळली आणि त्यानंतर दोन्ही तारखांना नितेश राणे हजर न राहिल्यामुळे या प्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढलेला आहे। त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टामध्ये उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.